हॅलो मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि मी आज अशा ठिकाणी चाललोय की त्या ठिकाणी माझं 1ली ते 4थी असं शिक्षण झालेलं आहे, म्हणजे फर्स्ट टू फोर्थ. आणि त्या स्कूलमध्ये मी फर्स्ट टू फोर्थ झालोय. आज मी त्या स्कूलला माझी भेट देत आहे. आणि हे तुम्ही बघताय आजूबाजूला सगळं, ही सगळी हिरवळ दिसत आहे तुम्हाला. अशा ठिकाणी मी आता जातोय. जवळच आहे, हा गाव आहे. ऍक्च्युली मी गावातून बाहेर पडलोय. पूर्ण गाव आहे, या गावातून आता मी बाहेर पडलोय. माझंच गाव आहे. आता मी पुढे स्कूलमध्ये जातोय. इथे माझी स्कूल आहे, सरकारी स्कूल, 1ली ते 4थी. माझ्याच गावामध्ये, कुठे लांब जायची गरज नव्हती. आणि मी इथे 1ली ते 4थी असं शिक्षण केलं. त्याच्यानंतर पुढच्या स्कूलमध्ये गेलो, 5वी ते 10वी. ते तुम्हाला पुढच्या भागात दाखवतो. पण माझी जी मराठी स्कूल आहे ती तुम्ही आता ही पाहून घ्या. मी तुम्हाला दाखवतो कसं शिक्षण झालं, काय केलं आम्ही इथे. त्यावेळेस इकडे अशी काय घरं नव्हती. आता इकडे अशी घरं झालेली आहेत सर्वीकडे. आणि गावाचं नाव आहे खारगाव. त्यावेळेस इकडे घरं नव्हती. हा असा रस्ता होता इकडे, इथून हा गाव आहे. गावातून असं बाहेर पडायचो काय मिनिटावर. आणि इकडे स्कूल, इकडे आम्ही चालत चालत स्कूलवर जायचो. इकडे स्कूल आहे. इकडे काही घरं नव्हती. इकडे सगळं मोकळं मोकळं होतं. तर मित्रांनो, मी आता फायनली स्कूल जवळ पोहोचलेलो आहे. इकडे शिक्षक आहेत आत्ताचे. त्यावेळेचे आमच्या वेळचे शिक्षक वेगळे होते. तुम्ही नाव पाहत आहात, सर्व शिक्षा अभियान सन 2005-2006 अंतर्गत राजीप प्राथमिक शाळा खारगाव, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड. आणि ही माझी शाळा, हिचा परिसर आजूबाजूचा. इकडे काही नव्हतं. इकडे असं एक मोठं झाड होतं. इकडे राजण म्हणून आहे, त्या राजणीचं एक झाड होतं इकडे. आणि ही घरं ही आत्ता झालेली आहेत. आणि काहीच अंतरावर, काहीच मिनिटावर असं बोलू शकतो, ही माझी स्कूल. इकडे स्कूलवर इकडे आम्ही यायचो शिकायला. मुलं आहेत आतमध्ये, तुम्हाला पूर्ण दाखवतो मी स्कूल. हा आमचा जुना वर्ग. आणि इकडे आम्ही झेंडावंदन करायचो. हा इकडे आमचा जुना वर्ग, आता तो बंद आहे. आणि त्या वेळेस इकडे पूर्वी लाईट वगैरे नव्हती, काहीच नव्हतं. तरी आम्ही ह्या वर्गामध्ये असं बसायचो. तुम्हाला दाखवतो. इकडे असं हे सर्व आहे, पाक वगैरे आता ठेवलेलं आहे. इकडे लाईट नाही या वर्गामध्ये. हे जे तुम्हाला बाग दिसत आहेत, हे या बाकांवर आम्ही असं बसायचो इकडे. तर मित्रांनो, आता मी बाजूच्या वर्गात जातो आणि तुम्हाला सांगतो. तिकडे सर पण आहेत. आणि त्या सरांकडे आपण जाऊन एक थोडस स्कूल बद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. आणि त्या मुलांना पण थोडीशी भेट देऊया आपण आपली. आणि चला आता आपण तिकडे जाऊया.
मित्रांनो, मी ह्या स्कूलमध्ये माझं 1ली ते 4थी असं शिक्षण झालेलं आहे आणि त्यावेळेस इथे लाईट नव्हती आमच्या वेळेला आणि आता इकडे म्हणजे खूप वर्षानंतर लाईट वगैरे घेऊन आलेले आहेत. सगळे शिक्षकांनी खूप हेल्प केलेले आहे, प्रत्येकाने आपलं योगदान दिलेलं आहे आणि हा असा वर्ग असायचा आमचा. इकडे हे आता तुम्हाला जे बाग दिसत आहेत हे बाग नव्हते, हे बेंचेस नव्हते त्यावेळेस आम्ही असं पाठावर बसायचो. 1लीचा पाठ वेगळा, 2रीचा पाठ वेगळा, 3रीचा पाठ वेगळा, 4थीचा, असे वेगवेगळे पाठ असे बसायला ठेवलेले. आणि त्यावेळेस आम्ही त्या बाजूच्या वर्गात, तुम्हाला जो मगाशी आता दाखवला त्या वर्गामध्ये आम्ही बसायचो आणि हा खूप वर्षानंतर हा वर्ग इकडे तयार झाला. तुम्हाला आता दाखवतो इकडे काय बघा. हे मुलं अशी बसलेले आहेत बाकावर. गुरुजी किती वर्षानंतर आले इकडे बाग? मागच्या वर्षी आले. 1 वर्ष झालं इकडे बाग हे आणलेले आहेत. आणि इकडे असे बोट वगैरे आता दिसत आहेत तुम्हाला. हे लॅपटॉप, सॉरी, मॉनिटर, प्रिंटर, मशीन्स वगैरे इकडे सर्व अवेलेबल करून ठेवलेलं आहे. आणि या गुरुजींचं खूप योगदान आहे. आता गुरुजी नाही म्हणू शकत, त्यावेळेस आम्ही गुरुजी म्हणायचो, आता सरच. इकडे एक त्यांनी टीव्ही घेतलेली आहे मुलांच्या थोडं एज्युकेशनसाठी, थोडा इफेक्ट. आणि हा सरांचा छोटासा बाग आहे. सर इकडे आहेत उभे. चला आपण सरांना आता काहीतरी थोडे 2-4 प्रश्न विचारूया स्कूल बद्दल. आज मी प्रत्यक्ष सरांसमोर बसलेला आहे. त्यांचं नाव आहे साळुंके सर. पूर्ण नाव काय सर? नमस्कार, माझं नाव आहे सतीश संतोष साळुंके. मला इथे या शाळेवर येऊन 5 वर्ष झालेत. इथे सुरुवातीला तुम्हाला काय अनुभव आला सर? सुरुवातीला आलो, पहिल्यांदा आल्यानंतर बघितलं की कधी म्हणजे अचानक खेड्यामध्ये आल्यानंतर बघितलं की इथलं वातावरण कसं असेल, गाव कसं असेल, मुलं कसे असतील. पण जेव्हा मी शाळेमध्ये पहिलं पाऊल ठेवलं तर बघितलं की मुलं फार उत्साही दिसली आणि एकंदरीत इथलं वातावरण वगैरे एकदम खेळीमेळीचं वातावरण. त्यामुळे 5 वर्ष कधी निघून गेली कळलंच नाही. बरोबर. आणि सर जरा शाळेचं पूर्ण नाव सांगा. माझ्या शाळेचं नाव आहे रायगड जिल्हा परिषद शाळा. मी ह्या शाळेमध्ये 1ली ते 1994ला 1लीला प्रवेश केला होता इकडे. आणि 1994 नंतर काही वर्ष 94, 95, 96, 97 आणि 98 पर्यंत इकडे होतो. आणि नंतर मग मी पुढच्या स्कूलमध्ये प्रवेश घेतला. इथे मी 1ली ते 4थी शिक्षण केलं. आणि त्यावेळेस जे आता मुलांना इकडे खूप मिळतंय, त्यावेळेस आमच्या वेळेला काही नव्हतं. खूप अडचणी होत्या, खूप दुःख भोगलेलं आहे. पण ते जास्त काही इतकं मनावर नव्हतं, कारण का ते वय एकदम लहान आणि त्या वयामध्ये ते काय समजत नव्हतं. आणि आता म्हणजे असं बघितल्यानंतर जाणीव होती की अरे त्यावेळेस आम्ही जे भोगलंय ते आज सर्वांना खूप फायद्याचं आहे. म्हणजे खूप चांगल्या मुळाचं म्हणजे मिळालेलं आहे. आणि असे सर पण लाभलेले आहेत. ते आपल्या मेहनतीने सर्व काही जे शाळेला लागणारे ब्लॅकबोर्ड्स आहेत, काही दुसरे इक्विपमेंट्स आहेत, ते आपल्या मेहनतीने सर्व इतर जे पण पॉलिटिशियन्स आहेत त्यांच्याकडे हात जोडी करून आपल्या शाळेसाठी ते योगदान देत आहेत. आता याच्याबद्दल काय बोलायचं तुम्हाला? नक्कीच. सुरुवातीला आल्यानंतर बघितलं की मुलं खाली वगैरे बसत होते, कारण की तालुक्यामध्ये सुरुवातीला काय झालं की ते पट कमी असल्यामुळे मला 5 वर्ष तरी बाहेर शाळेवर काम करावं लागलं होतं. तर मग बघितलं की तालुक्यामध्ये प्रत्येक शाळेवर प्रत्येक मुलाला बेंच होते. मग जेव्हा मला परत माझ्या शाळेवर यायला मिळालं तेव्हा बघितलं की माझी मुलं आजही खाली बसतायत. हे कुठंतरी वाईट वाटत होतं की माझीच मुलं खाली का बसतायत. मग मी तसं पंचायतला वगैरे पण पत्र दिलं होतं, शासनाकडे पण पत्र दिलं होतं, पण त्याचा काय पाठपुरावा होत नव्हता. शेवटी मग एक इथलेच पूर्वीचे जे काही शिक्षक होते ते सहज भेटीसाठी आले होते. तेव्हा त्यांना एक विनंती केली की सर आमची मुलं आजही खाली बसतायत, तर तुमच्या प्रयत्नातून काही जर मिळालं तर चांगलं होईल. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला किती बेंच वगैरे पाहिजेत. तर त्यांनी सांगितलं की मीच सांगितलं तर मला 8-10 मिळाले तर पुष्कळ झालेत. त्यांनी स्वतः खर्च करून 2 दिवसातच आम्हाला बेंच पाठवलेत. त्यानंतर दुसरं म्हणजे की डिजिटल एज्युकेशन. आता सर्व शाळेमध्ये डिजिटल एज्युकेशन होत होतं. इथे पण आहे, इथे नेटवर्क चांगलं आहे. मुलांना मोबाईलद्वारे आपण किती वेळ दाखवू शकणार किंवा शिकवू शकणार. छोट्या स्क्रीनवरती एवढा काय त्याचा प्रभाव दिसत नाही. शेवटी मग एक विचार केला होता की आपल्याला पण LED वगैरे काही स्क्रीन वगैरे मिळाली तर प्रोजेक्ट वगैरे मिळाला तर मुलांच्या आयुष्य म्हणजे अभ्यासासाठी ते नक्कीच फायदेशीर असणार आहे. मग मागच्या वर्षी एक मुंबईचेच उद्योगपती जेव्हा दिव्यागरमध्ये आले आणि योगायोगाने त्यांची आम्ही भेट घेतली आणि असं त्यांच्याकडे फक्त एक विनंती केली की आमच्या शाळेसाठी तुमच्या फाउंडेशनकडून काही मदत झाली
तर फार बरं होईल. मग त्यांनीच विचारलं की तुमच्या शाळेसाठी आम्ही काय देऊ शकतो. मग मी सहज एक असं विचारलं की स्क्रीन नाही आहे, टेलिव्हिजन स्क्रीन नाही, तर तुम्ही तेवढी जर दिली तर बरं होईल. आणि आमचं भाग्यच 8 दिवसातच त्यांनी आमच्या शाळेसाठी टी व्ही भेट केली. त्याच्यामुळे त्यांचं पण खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच सर. आणि तुमचं जे शाळेला जे योगदान आहे म्हणजे एकदम मोलाचं आहे. आणि तुम्ही जे आज केलेलं आहे ते कोणत्याच शिक्षकांनी इकडे आपली जी मेहनत जी आहे ती दाखवली नाही. आणि खरंच तुमचं हे कर्तृत्व आहे ते एकदम मोलाचं आहे. आणि तुम्ही थोडीशी आपला वेळ देऊन आपल्या चॅनलला सपोर्ट केला त्याबद्दल आपण धन्यवाद करतो. आणि खरंच आणखी ह्या स्कूलमध्ये आणखी मुलं येऊत आणि तुमचा पट वाढो आणि त्याबद्दल आम्ही शुभेच्छा करतो. थँक्यू सर. धन्यवाद.